जय महाराष्ट्र, मी पूनम भोसले. माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खास करून मुलींसाठी घेऊन आलेले, ज्या की मुली बोलतात की मुलं प्रेमामध्ये धोका देतात, मुलं एकटं सोडून निघून जातात, मुलंच धोका देतात, असं सगळीकडे मुलांचंच नाव खराब करणं चालू आहे. तर त्या मुलींसाठी हा व्हिडिओ आहे. तर त्या मुलींसाठी मला एकच सांगायचंय की मुली करतात काय माहितीये का, पहिला मुली कोणत्या पण मुलाला प्रपोजला ऍक्सेप्ट करतात, जे की ज्या मुलाकडे गाडी बंगला पैसा आहे, मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतोय ना, अशा मुलांना लगेच प्रेमाला ऍक्सेप्ट करतात आणि प्रपोज पण ऍक्सेप्ट करतात. मग होतं काय माहितीये का, त्या मुलाला एकदम आयुष्य आरामात फिरलेला असतो आणि तो मुलगा मग एक सोडून निघून जातो धोका देऊन. मग काय होतं माहितीये का, सगळ्या मुलांचं नाव खराब होतं तिथे आणि सगळं चुकते ह्यांचं आणि नावाला टॅग बदनाम करतात फक्त मुलांचं. आणि अशा मुली पण आहेत ज्या की मुलांबरोबर रिलेशनशिप मध्ये आहेत आणि त्या मुलांना फक्त येऊन जाऊन हेच त्रास देत असतात की तुम्हाला वेळच देत नाहीये, तुम्हाला इकडे बोलवलं इकडे येतच नाहीये, तू जास्त बोलतच नाहीये, तुम्हाला पैसे नाही पाठवले, तुम्हाला शॉपिंग नाही घेऊन गेला. तर त्या मुलींना मला एक सांगायचंय की ह्या ठिकाणी तुमचा भाऊ असता तरी सुद्धा तुमचं एवढं सहन करू शकला नसता, जे की रिलेशनशिप मध्ये त्याला तुम्हाला मिळवायचे म्हणून तो एवढं सगळं ऍक्सेप्ट करतोय. आणि मुली आहे ना एवढा त्रास देतात ना, तर त्या मुलींना मला फक्त एक सांगायचे की तुम्ही फक्त एकदा त्या ठिकाणी त्या मुलाच्या जागी उभं राहून बघा, त्याला किती टेन्शन आहे जे की तुम्हाला मिळवायचे, तुम्हाला लाईफ टाइम तुम्ही पाहिजे असता म्हणून तो खटपट करत असतो. त्याला घरचं टेन्शन आहे, फॅमिलीचं सगळं टेन्शन आहे ऑल, जे की तो मुलगा आहे त्याला कमवावं लागतं, त्याला जॉबला जावं लागतं, घरच्यांना सांभाळावं लागतं आणि वरून तुमचे हे नाटकं असतात. त्या मुलींना मला एकच सांगायचंय, तुमचा भाऊ जरी असता ना तरी तुमच्या भावाने तुमचं सहन केलं नसतं जे की तो सहन करतोय. आणि वरून तुम्ही हे सगळे मुलांचं नाव खराब करता, मुलं सगळीच प्रेमामध्ये धोका देतात. अरे तुमची नाटकी पहिले बघा ना, तुम्ही काय करताय, तुम्ही फक्त पैशाकडे बघून त्याच्या प्रेमात पडता आणि लास्टला एवढा ऍटिट्यूड असतो की त्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहणार त्या आणि धोका पण ह्याच देणार त्या आणि एखादं छोटं कारण सांगणार आणि सोडून निघून जाणार त्या. आणि शेवटी आहे ना हा मुलगा एकदम कमवायला लागलेला असतो, हिला मिळवण्यासाठी आई वडिलांशी लढत असतो, आई वडिलांना जगवण्यासाठी स्ट्रगल करत असतो. एक तर जॉब लागत नाहीये कुठेच, तुम्ही कुठेही गेला तरी तो मुलगा तुम्हाला मिळवण्यासाठी, घरच्यांना खुश ठेवण्यासाठी, घरच्यांना खुश करण्यासाठी सगळं काही करत असतो ना, तर तुमच्या अशा धोका देणार आहे ना तो सगळं सोडून लागतो ना, अशा एकदम दारू बिरू प्यायला लागतो. हे तुम्हाला दिसत नाही का? आणि आजकाल ह्या जगामध्ये पण हे पण खूप चालू आहे, जे की मुलांबरोबर रिलेशनशिप मध्ये येतात, त्या मुलाचा प्रपोज ऍक्सेप्ट करतात, त्यासोबत मस्त खातात फिरतात, तोपर्यंत त्या मुलाचा पैसा संपत नाही किंवा एखाद्या वेळी त्या मुलीच्या घरचे लग्न करायला किंवा स्थळ शोधायला चालू करत नाहीत तोपर्यंत. कारण का माहितीये का, आजकालच्या मुली सध्याच्या परिस्थितीमध्ये हेच करतात. आणि हे जर कुणाला मान्य असेल ना तर प्लीज रिप्लाय पण करायला ह्या व्हिडिओला आणि कमेंट करायला विसरू नका. जे की मुली काय करतात माहितीये का, जोपर्यंत त्या मुलाकडे पैसा आहे तोपर्यंत त्यासोबत आयुष्य आरामात फिरणं, मूवीला जाणं, शॉपिंगला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी करून घेतात. आणि जेव्हा केव्हा त्याच्याकडे पैसे संपतील किंवा हिच्या घरचे लग्नाला दुसरा मुलगा शोधायला चालू करतात ना, तेव्हा एखादं छोटंसं कारण सांगतात किंवा आपली कास्टच वेगळी आहे, घरचे माझे आई वडील लग्नाला तयार होणार नाहीये, तू तुझं बघ, असं म्हणून आहे ना त्या मुलाला सोडून देतात आणि त्यासोबत ब्रेकअप करतात. तर त्या मुलींना मला एवढं सांगायचंय, अशा मुलींना की तुम्ही एवढं करताय आणि लास्टला असं कारण सांगून सोडून निघून जाताय. तुम्ही हे सगळं करायच्या अगोदर तुमच्या घरच्यांचा विचार करायचा ना, तुमच्या भावाचा, तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या सगळ्या फॅमिलीचा. लास्ट स्टेपला आल्यानंतर त्याला सोडून देताय. ठीक आहे, तुम्ही खरं प्रेम केलं नसेल पण त्यानं तर तुमच्यावर खरं प्रेम केलंय, तुमच्यावर वेळ वाया घालवलाय, त्याच्या फिलिंग्स वाया घालवल्यात, त्याचा पैसा वाया घालवलाय, तुम्हाला तेवढी पण लाज नाही का वाटत? आणि आजकाल आहे ना मुलींच्या खूप तक्रारी पण वाढलेत, जे की तो मुलगा वेळच नाही देत, तो टायमावर बोलवला काही येतच नाहीये आणि एकदम त्रास द्यायला चालू करतात की मेसेजला लवकर रिप्लाय नाही दिलं का भांडण करणं, एवढा त्रास देत आहेत ना. तर त्या मुलींना पण मला एकच सांगायचंय की तुम्ही त्या मुलाच्या ठिकाणी एकदा राहून बघा, एक दिवस सुद्धा तुम्हाला सहन नाही होणार तो किती स्ट्रगल करतोय. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तो रडत नाहीये,
आणि त्याला काही त्रासच होत नाहीये, तर तुम्हाला एक सांगू का, मुलं कधीच रडत नाहीयेत आणि मुलांचं दुःख कधीच बाहेर काढत नाहीयेत. किती जरी त्यांना त्रास आला ना, रडूशी पण वाटतं यार त्यांना, पण ते कधीच रडत नाहीयेत. तुम्ही एवढा त्रास देता, तुमचा भाऊ सुद्धा एवढा त्रास तुमचा सहन करून घेतला नसता, भावाने सुद्धा, जे की तो सहन करतोय का, तर त्याला तुम्हाला मिळवायचे. आणि प्रत्येक वेळेस मुलींना असं वाटतं की तो रडत नाहीये आणि त्याला काही फिलिंग्सच नाहीयेत आणि त्याला काय वाटतच नाहीये. तर त्यांना मला एकच सांगायचंय, मुलं खूप स्ट्रॉंग बनलेले आहेत, कारण ते एवढे कष्टातून आलेले बाहेर आहेत ना, जे की त्या मुलांच्या ठिकाणी जर तुम्ही उभे राहिले ना, तर त्याला किती स्ट्रगल आहे हे तुम्ही त्यानंतर समजेल. जे की त्याला फॅमिलीचं टेन्शन, आई वडिलांचं टेन्शन, तुमचं टेन्शन, जॉब लागायला टेन्शन, आई वडिलांना सांभाळ करायचा, त्या जॉबच्या पैशावरती जॉब लागत नाही आजकाल, ह्याचा तुम्ही विचार नाही केला. एवढा त्रास होऊन सुद्धा तो रडू शकत नाही, कारण त्याला पण माहिती आहे जीवाला की आज मी रडायला लागलो तर मला शेजारचे मित्र सुद्धा बोलतील, अरे मुलगी आहेस का रडायला, लेडीज सारखं रडायला लागलास, म्हणून तो कोणासमोर रडू पण शकत नाही. आणि आज मुली काय करतात माहितीये का, आणि मुली अशा वागायला लागलेत ना की जे की मुलं खास करून मला नक्की कमेंट करून सांगतील, हा खरंच ह्या अशा मुली वागतायत, किंवा मी जे सांगते ना त्या वाक्याला ते रिलेट होतील आणि त्यांना वाटेल की हा खरंच आहे, हे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये झाले किंवा माझ्यावर ही वेळ आलेली. त्या मुलांना मला एक सांगायचंय की तुम्ही हे खरंच रिलेट करचाल की आत्ताच्या मुली अशा करतायत की ज्या मुलाकडे गाडी बंगला पैसा वगैरे बघितला ना, त्या मुलांचं प्रपोज ॲक्सेप्ट करतात, त्यासोबत खातात फिरतात, लाईफ एन्जॉय करतात आणि मूवीला जाणं, शॉपिंग करून घेणं, आणि त्यानंतर त्या मुलाचा पैसा कमी पडायला लागला तर त्या मुलाला लगेच एखादं छोटंसं कारण सांगतात आणि त्यासोबत ब्रेकअप करून सोडून निघून जातात आणि दुसऱ्या मुलाचं प्रपोज ॲक्सेप्ट करतात. आणि हे आज सगळीकडे चालू आहे. सगळी मुलं ह्या वाक्याला रिलेट करतील. कुणाकडून ऐकलं असेल किंवा त्या एखाद्या मुलाच्या लाईफमध्ये असं घडलं असेल किंवा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये असं झालं असेल तर मला प्लीज कमेंट करायला विसरू नका. आणि खरंच अशा मुली वागायला लागलेत तर अशा मुलींना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही हे जे करता ना येडेचाळं, की 2 महिने ह्याच्यासोबत 2 महिने त्याच्यासोबत त्याचा पैसा वगैरे वाया घालवणं, ही अवस्था तुमच्या भावावर झाली असती ना मग तुम्हाला कळलं असतं. ह्याच ठिकाणी तुमचा भाऊ एखाद्या मुलीने धोका दिल्यानंतर घरी येऊन रडत बसला असताना मग तुम्हाला ह्या फिलिंग समजल्या असत्या. आणि मुलींना मला एकच सांगायचंय की तुम्ही एखाद्या मुलासोबत टाइमपास करता, तुमच्या आयुष आराम सगळं घालवण्यासाठी त्यासोबत रिलेशनशिपमध्ये येता, त्याचा पैसा वाया घालवता, फिलिंग्स वाया घालवता, हे तर करता, पण ह्याच्या पाठीमागं पहिला तुम्ही एक विचार करा की तो पण एक जीव आहे, त्याला पण एक जीव आहे, तो पण एक माणूस आहे, त्याला पण फिलिंग्स आहेत, त्याला पण हर्ट होतं, त्याला पण रडायला येतं. ह्याचा काही विचार नाही करत. हायला 2 महिने घालवायचे, निघून जायचं, दुसऱ्याचा ॲक्सेप्ट करायचं, दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं, तसंच करायचं. आणि शेवटी आहे ना, आईबाप कशाबरोबर लग्न लावून देते त्यासोबत लग्न करून निघून जायचं. हे केल्याशिवाय दुसरं काही जमतच नाही. आणि प्लीज अशा गोष्टी करण्या अगोदर तुम्ही काय करता, एखादं छोटंसं कारण सांगण्याचा प्रयत्न करता त्याला की घरचे आई वडील लग्नाला तयार होत नाही आहेत किंवा आपली कास्टमध्ये येते किंवा सॉरी मी त्यासोबत लग्नच करू शकत नाही असलं कारण सांगून तुम्ही सोडून निघून जातात. यार त्याला पण रडायला येतं, त्याला पण कुठेतरी हर्ट होतं, तो पण डिप्रेशनमध्ये जातो, तो पण वाईट वळणाला जातो, तो पण दारू सिगारेट प्यायला लागतो. आणि जेव्हा तुमच्यावर ही वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल डिप्रेशन हा प्रकार काय असतो. अशा गोष्टी प्लीज नका करू. आणि मला अशा मुलींना मला एकच लास्ट असं सांगायचं आहे की तुम्ही प्लीज विचार करून एखाद्या मुलावर प्रेम करा, विचार करून तुम्ही त्यासोबत रिलेशनशिपमध्ये जावा जे की तुम्हाला माहिती आहे की माझे आईवडील त्यासोबत जाऊ देतील, त्यासोबत मला आयुष्य घालवू देतील, मगच तुम्ही अशा मुलांवर प्रेम करा. उगीच त्या मुलाचं आयुष्य बर्बाद नका करू यार. आणि मला अशा मुलांना पण एकच सांगायचं आहे की तुम्ही प्रेम करताना सुद्धा विचार करून एखाद्या मुलीवर प्रेम करा, विचार करून त्या मुलीला प्रपोज करा, जे की तुमचं आयुष्य बर्बाद झाल्यानंतर मग पश्चाताप करण्यापेक्षा पहिला विचार करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि हां, तुम्ही मी जे काही सांगितलं त्यामध्ये कोणत्या गोष्टीशी किंवा कोणत्या लाईनीशी तुम्ही रिलेट झाला हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.
आणि मी हा व्हिडिओ इथं संपवते आणि तुम्हाला ब्लॉग कशा पाहायला आवडतील हे पण मला कमेंट करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या यूट्यूब ID ला सपोर्ट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.